brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। नागपुरात एक अफवा पसरली आणि नागपुरातल्या दंगलीला कारणीभूत ठरली। काल नागपुरामध्ये मोठा हिंसाचार झाल्याचं आपण पाहिलं होतं। अनेक गाड्या जाळलेल्या आहेत, दगडफेक झाली, पोलिसांवर सुद्धा हल्ले झाले आणि या सगळ्याचे व्हिडिओज असतील, फोटोज असतील, बातम्या असतील त्या तुम्ही वाचल्या असतील। याचेच पडसाद आता विधानसभेमध्ये सुद्धा उमटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भातलं निवेदन दिलेले आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी घडल्या, काय काय झालं हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी केली जाते आणि ही मागणी करण्यासाठी अनेक हिंदुत्ववादी संघटना या रस्त्यावर सुद्धा उतरलेल्या आहेत। त्याचबरोबर अनेक स्टेटमेंट्स अशी केली जात आहेत, त्याच्यामुळे सुद्धा काहीसं वातावरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे। या सगळ्यामध्ये नागपुरामध्ये नेमकं काय घडलं होतं, नागपुरामध्ये कशा पद्धतीने दंगल उसळली, कालचा नागपुरातला दिवस कसा होता आणि कुठल्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण सगळी टाईमलाईन समजावून घेणार आहोत। त्यामध्ये काल सकाळी नागपुरात कालची सकाळ ते नागपुरातली दंगल याच्यापर्यंत काय काय घडलं हे सगळं समजावून घेणार आहोत आणि त्याच्यामधून तुम्हाला अंदाज येईल की काल या दंगलीमध्ये कुठच्या स्वरूपाच्या गोष्टी घडल्या आणि कशामुळे ही खऱ्या अर्थाने दंगल उसळली। जसं मी सुरुवातीला म्हटलं की कालचा दिवस हा एक महत्त्वाचा होता। काल खरं तर तिथीप्रमाणे शिवजयंतीसुद्धा होती। महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ही शिवजयंती उत्साहातसुद्धा साजरी करण्यात आली। तशीच नागपूरमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली। सकाळी 7 ते 9 या दरम्यान नागपूरच्या महल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या समोर या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं। हा झाला एक भाग। ही शिवजयंती झाली, तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, उत्साहाने लोक जमा झाली आणि घरीसुद्धा गेली। त्यानंतर दुपारी 12 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडनं एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि ज्याच्यामध्ये 40 ते 45 कार्यकर्ते हे सहभागी झाले होते। हे आंदोलन कशासाठी होतं तर हे आंदोलन होतं औरंगजेबाची जी कबर आहे ती कबर हटवून टाकावी, ती काढून टाकावी अशा संदर्भातलं मागणी करणारं हे सगळं आंदोलन होतं। यावेळेस प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। औरंगजेबाचा एक फोटो आणण्यात आला होता, तो एका गोणीला बांधण्यात आला होता आणि त्या गोणीला बांधण्यात आलेला फोटो त्यावेळेस जाळण्यात आला। आता याच्यामध्ये त्या गोणीवर एक हिरवं कापडसुद्धा लावण्यात आलं होतं, एक हिरवं चादर देखील लावण्यात आली होती आणि ती सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये जाळण्यात आली। आता यानंतर पुढे काय घडलं तर जी चादर जाळण्यात आली त्या चादरीवर कुराणचं आयात लिहिलं होतं अशी अफवा मुस्लिम समुदायामध्ये पसरली। ते जी चादर जाळण्यात आली ज्याच्यावर औरंगजेबाचं पोस्टर लावण्यात आलं होतं, जी हिरवी चादर होती त्याच्यावर कुराणचं आयात लिहिलं होतं असं जी अफवा आहे ती मुस्लिम समुदायामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली। असा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आणि त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली। संध्याकाळी 5च्या सुमारास मुस्लिम तरुण हे एकत्र यायला लागले। संध्याकाळी 7 वाजताच्या आसपास मुस्लिम तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली। हे सगळं सुरू असतानाच काही वेळातच हजारो मुस्लिम युवक हे जमले, ते घोषणाबाजी करू लागले। वातावरण थोडंसं तणावपूर्ण व्हावं लागलं आणि त्याच्यामध्येच दगडफेकीला सुद्धा सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये पोलिसांवर सुद्धा दगडफेक या सगळ्यामध्ये करण्यात आली। त्यानंतर पुढे काय घडलं तर संध्याकाळी 7:30च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराला सुरुवात झाली। सुरुवातीला आपण जसं म्हटलं की घोषणाबाजी झाली, लोक एकत्र यायला लागले आणि त्यानंतर दगडफेक सुरुवात झाली। पण 7:30 वाजता या सगळ्या गोष्टीचं परिवर्तन हे मोठ्या हिंसाचारामध्ये झालं आणि आपण बघतो की नागपुरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा हिंसाचार सुरू झाला। लोकांच्या कार, बाईक या सगळ्यामध्ये जाळण्यात आल्या। लोकांच्या घरावर सुद्धा दगडफेक करण्यात आली। देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की अनेक घरं ही टार्गेट करून सुद्धा त्याच्यावर लक्ष करण्यात आलं, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला। असं लाठीचार्ज करून सुद्धा लोक मागे हटत नाही आहेत, जमाव पांगत नाही आहेत हे समजल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यासुद्धा या सगळ्यामध्ये फोडल्याचं आपण पाहायला मिळतोय। त्यानंतर जे उपद्रवी लोक होते, जे सगळे जमा झाले होते, ज्यांनी दगडफेक केली, ज्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तिथे असलेली एक क्रेनसुद्धा जाळून टाकायचा या सगळ्यामध्ये प्रयत्न केला होता। यावेळी पोलिसांनी 25हून अधिक जे उपद्रवी होते काल त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्यावर कारवाई सुरू केली। यामध्ये 15हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 5-6 जे नागरिक होते, सामान्य नागरिक होते, ते सगळे या सगळ्या प्रकारामध्ये जखमी झाले। आता याच्यामध्ये काय झालं तर सायबर पोलिसांनी ही जी अफवा पसरवली किंवा याच्या संदर्भातले जे व्हिडिओज पोस्ट केलेत अशा 100हून अधिक सोशल मीडिया अकाउंटची आता तपासणी सुरू केली जाते आहे। कुठनं ही अफवा पसरली याचा आता शोध घेतला जातो आहे।
या सगळ्या घटनेनंतर म्हणजे कालची मी सगळी तुम्हाला टाईमलाईन सांगितली, सकाळी 7 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काय काय घडलं, कशामुळे दंगल झाली हे सांगायचा आम्ही प्रयत्न केला. आता या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा ही सगळी टाईमलाईन सांगितली आणि त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की या दंगलीमध्ये 33 पोलीस कर्मचारी आणि 3 DCP दर्जाचे जे अधिकारी आहेत ते जखमी झाल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 5 नागरिक सुद्धा या सगळ्या दंगलीमध्ये जखमी झालेले आहेत. त्याचबरोबर एक ट्रॉली भरेल इतके दगड या सगळ्यामध्ये सापडलेले, इतक्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली असं सुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर काही शस्त्रसुद्धा जप्त करण्यात आल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की काही घरांना, ठराविक घरांना लक्ष्य करण्यात आलं असं सुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचं जे निवेदन आहे ते करताना म्हटलेलं आहे आणि हा सगळा सुनियोजित पॅटर्न दिसत होता हे सुद्धा ते सांगायला विसरलेले नाही आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर आम्ही सोडणार नाही आणि दंगल ज्यांनी घडवली त्यांना सुद्धा आम्ही कुठेही सोडणार नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्यामध्ये 5 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जे लोक आहेत त्यांना सुद्धा अटक करायला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काल दिवसभरामध्ये काय घडलं हे सांगायचा प्रयत्न केला होता. एक अफवा पसरली, त्या अफवाचं परिवर्तन लोक जमा होण्यामध्ये झाली, त्यानंतर दगडफेक झाली आणि या दगडफेकीनंतर नागपूरमध्ये पूर्ण आपण बघतो की हिंसाचार उसळलेला आहे, दंगल घडलेली. अर्थात आता तिथे शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे. काही भागांमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे आणि पोलीस या सगळ्या घटनांकडे, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्षसुद्धा देत आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं की नागपूरमधल्या दंगलीला कोण कारणीभूत आहे? या सगळ्याबद्दलची तुमची मतं ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.